चला सामन्याला करतो आपण सुरुवात. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहतोय. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश विकास मंडळ निझरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे आयोजित श्री गणेश चषक 2024. नितेश आणि शैलेश अशी ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. केळघर टीम कडनं क्रीडांगणाच्या आतमध्ये 5 ओव्हरची मॅच आणि पहिली 2 षटके पॉवर प्लेची राहतील. शैलेश स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो नितेश. पहिलं षटक हातात येते राज. आमचे दोन्ही पंच पुन्हा एकदा सज्ज झाले. दत्ता मेहर सर आणि श्रीकांत ठाकूर सर. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. राज टू शैलेश. पहिला बॉल बॅकफुटवरनं कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंटला क्लिअर करत पहिल्याच बॉलवर मात्र इथे हा येतो हात चौकार. शैलेशच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. नेत्रदीपक असा चौकार चांगलं टायमिंग त्याने साधलं आणि हा चौकार प्राप्त केलाय. लिगाडेवाडी संघाने विजय प्राप्त केलाय. पुढच्या फेरीत प्रवेश. या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्यासोबत नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माते बुद्रुक आणि निझरे असे 2 संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेले आहेत आणि या ग्रुप सी मधनं आपल्याला एक संघ मिळेल जो सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. खुल्या टप्प्याचा बॉल लेग बिफोरची अपील आणि अपील उचलून धरली आहे. इट्स अ प्लम्प LBW. शैलेशला मात्र इथे मैदान सोडावं लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल होता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर नक्कीच दाखवली जाईल PTC लाईव्हच्या माध्यमातून. प्लम्प LBW लेग बिफोर द विकेट. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट्स हिटिंग. अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी होती आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डाव्या पायावर जाऊन चेंडू आदळला आणि इथे शैलेशची मात्र विकेट दुसऱ्याच बॉलवर राजने प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या दाखल झाला. पहिला राऊंड आपण पाहतोय. 5 षटकांचा या ठिकाणी श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये संपन्न करत असताना चौकार काढल्यानंतर बघा लाईन लेंथ मध्ये बदलाव केला. राजने गतीमध्ये हलकासा बदलाव केला आणि त्याचा फायदा त्याला मिळाला लगेच, कारण शैलेश लेग बिफोरच्या स्वरूपात तावडीत त्याच्या सापडलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. रोहितसाठी बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणार हा चेंडू. विकेट किपरला बीट केला मात्र फ्लायस्टिक तैनात होतो. त्याने चेंडूला अडवलंय आणि कोणती धाव या बॉलवर मात्र मिळत नाहीये. 3 बॉल झाले आतापर्यंत. 5 रन स्कोर कार्डवर 1 विकेटच्या मोबदल्यात. चार धावा धाव फलकावर. इथे मात्र सिंगल आली. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. त्याला योग्य पद्धतीने दिशा दिली ती बॅट्समन रोहितने आणि आता मात्र धावसंख्या नक्कीच 5 वर जाऊन पोहोचली. आपण पाहतोय 12:30 होतात गड्यामध्ये. दुपारचं सत्र प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवतोय. कालच्या दिवसामध्ये थोडं ढगाळ वातावरण सकाळच्या सत्रामध्ये होतं आणि त्यामुळे सकाळच्या पहिल्या 2 मॅचेस लो स्कोरिंग पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र सर्वच मॅचेस हाय स्कोरिंग आणि आजच्या दिवसामध्ये अगदी पहिल्या सामन्यापासून अगदी हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. या 360 क्रीडांगण रामलीला क्रीडांगण सारस्वत नवी मुंबई. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं ऑन साइडला. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. चेंडू आणि चेंडू फळीचा कशाचाही संपर्क झालेला नाहीये आणि एक्स्ट्राच्या रूपात रन मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 6च्या घरामध्ये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. इकॉनॉमिकल स्पेल आपण म्हणूया. राज यांचा पहिल्या बॉलवर चौकार आला देखील तरी देखील पुढच्या चेंडूवर अगदी कमी धावा त्यांनी खर्च केल्यात. एवढा स्टेप आउट झाले. हा प्रयत्न होता मगापासूनचा पुलचा. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत शेवटच्या बॉलवर मात्र चौकार खेचलाय तर रोहितने आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10च्या घरामध्ये. 10 for 1 1 गडी बाद 10 धावा स्कोर कार्डवर. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहतोय. स्पर्धेचा अंतिमचा शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस आणि या दिवसातील आपण सध्या पाहतोय लिगाडेवाडी विपक्ष केळघर विपक्ष दुंद अशी लढत. आजच्या दिवसातील 6वा सामना आहे. आज भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे
प्रत्येक इनिंगला निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला ती इनिंग संपवायची. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर तुम्ही बाउंड्री लाईनवर ठेवू शकता. P2च्या षटकामध्ये यश सध्या पाहायला मिळेल आपल्याला. P2च्या षटकामध्ये पॉवर प्लेचे दुसरे षटक हाताळेल आपल्या टीमसाठी गुंद, ज्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय सार्थकी लावला पहिल्या ओव्हरमध्ये, तो म्हणजे राजने, जिकडे मात्र धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 10 धावा. आणि एक महत्वपूर्ण विकेटही आपण जर पाहिलं तर लेग बिफोरच्या स्वरूपात त्याने प्राप्त केली शैलेशची. बॅकफुटवरनं मात्र गॅप शोधायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डायरेक्ट थ्रो. वा बुलेट थ्रो पाहायला मिळाला. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. निलेशच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहावंच लागेल. बघा आपल्या स्क्रीनवर आहे. बॉलला पकडला आणि तो अगदी स्टंपच्या समांतर रेषेमध्ये होता. तिकडे 30 स्टंपही त्याला व्यवस्थित दिसत नसतील तरी देखील बुलेट थ्रो निलेशच्या माध्यमातून. बघा डाफलाजून फिल्डिंग डायरेक्ट हिट केली आहे आणि मैदान सोडावं लागेल ते नितेशला. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग. यावेळेस फाईन मध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि हा बॉल गेलाय अगदी फाईन मध्ये चौकारासाठी 4 धावा. चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते आणि 14च्या घरामध्ये धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते. स्प्रे पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. चला आपले व्हॉलेंटियर्स फर्स्ट एड बॉक्स आणि रिलीज स्प्रे या ओव्हर नंतर पाठवून द्यायचा. तयार ठेवा. यावेळेस सफल झालेत आणि मात्र हा उच्च फटका पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि मात्र हा सलगचा दुसरा दमदार चौकार बॅट्समन पाहायला मिळतोय रोहितच्या बॅट मधून येताना. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि 3 बॉल मध्ये 2 चौकार इथे आपण येताना पाहायला मिळाले. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. रोहित सध्या रौद्र रूप धारण करतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील किंबहुना पॉवर प्ले मधील त्याचा फायदा मात्र उचलत असताना रोहित. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका. थर्ड मॅन आतमध्ये 30 यार्डच्या आणि त्याला चकवून मात्र बॉलला काढलंय. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय आणि इथे काय करतोय. बॉल अडवला जातोय. धावा मिळतात त्या 3 धावून काढलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची रोहित आणि योगेश. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 बॉल्स टू गो. धावसंख्या 21 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय क्लोजर संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंग सुद्धा करतोय. इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता. इनसाइड आउट फटका आणि इथे कॅच ड्रॉप. लॉंग ऑफला झेल सुटला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो प्लस या 2 धावा. ओव्हर स्टेपिंगचा आपण पाहतोय हा नो. पंच सांगतायत इट्स अ नो बॉल कॉल. नो प्लस 2 म्हणजे या 3 धावा आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा. 3 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 24च्या घरामध्ये. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी समोर असेल तर योगेश. 2 बॉल या पॉवर प्ले मधील आणि त्यामध्ये नामी संधी आली कारण फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. मात्र फ्री हिट वर स्टंपिंग मला वाटतंय की नसेल.
नक्कीच नाही. फलंदाज मात्र सुखरूप असेल, मात्र चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. फ्री हिटचा कमी गतीने टाकला होता, थोडीशी फ्लाईट दिली होती, हलकासा टर्न केला होता बॉलला आणि त्यामुळेच की काय बीट केलं ते बॅट्समन योगेशला. क्लेवर बॉलिंग आपण म्हणू शकतो, अगदी चाणक्य आणि चतुर गोलंदाजी यशची पाहायला मिळाली. शेवटचा बॉल असणार आहे हा, लास्ट बॉल पॉवर प्ले मधील. हाही कमी गतीने टाकला, इथे पिक केले लवकर. हा मात्र पिकअप शॉट पाहायला मिळाला. अगोदरच्या चेंडूवर यश मिळालं ते गोलंदाज यशला की डॉट बॉल आला. इथे मात्र पलटवार केला तो योगेशने आणि शेवटच्या बॉलवर हा षटकार आला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30च्या घरामध्ये. 2 विकेटच्या मोबदल्यात 30 धावा. येस, पाणी तयार ठेवायचं. तिसऱ्या ओव्हर नंतर पाणी मैदानात आतमध्ये जाईल. 2-3 बॉटल्स न्या, म्हणजे आतमध्ये तिकडे ठेवण्यात येतील. क्लासिकल डेंटलचे आपण पाहतो ओनर सन्माननीय दिलीपजी जाधव साहेब, त्याचबरोबर चोरांबे गावचे सुपुत्र सचिनजी सपकाळ साहेब, ओखवडी गावचे सन्माननीय सूर्यकांतजी शिलर साहेब आणि पिंपरी गावचे त्याचबरोबर पिंपरी गावचे गणेशजी वांगले साहेब हे या ठिकाणी काही वेळापूर्वी दाखल झाले. तर मी 4ही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा राज, त्याला थोडं स्पीडअप करा. गुंद 25 मिनिटं आहेत तुमच्याकडे फक्त 5 षटकं संपवण्यासाठी. तसंही आपल्याला भान ठेवावं लागेल कारण आज सामने जास्त आहेत. समोर आहे तो रोहित, त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार आपण या इनिंग मध्ये पाहिलेत. पहिलाच बॉल फुलर लेनचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता इथे आणि इथे ओव्हर थ्रोची रन मिळणार. ओव्हर थ्रोची रन मात्र इथे मिळू शकते. येस, 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय, म्हणजे बॉलचा कशाशीही स्पर्श झालेला नाहीये. चला, एक विनंती असणार आहे की ज्या बॉटल्स आपण व्यासपीठावर घेऊन जात आहे ते पाणी पिल्यानंतर आपण कृपया परत सुपूर्द करा. यावेळेस एज लागली, विकेट किपर बॉलच्या खाली आणि त्याच्यासाठी एक सोपा झेल. तिसरा फलंदाज बाद योगेशच्या माध्यमात. योगेश बाद होत असताना तिसरा धक्का केळकर टीमला लागत होते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31ला 3 अशी सध्या आपल्याला स्थिती पाहायला मिळते. ती केळकर टीमची प्रथम सत्र सध्या सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ सध्या साकारला जातोय. आपण पाहतो 360 क्रीडांगण, श्री रामलीला क्रीडा नगरी आपण पाहतो. क्रीडांगण सारसोळे, नेरूळ, नवी मुंबई, खऱ्या अर्थाने अनेक ऐतिहासिक स्पर्धांचा साक्षीदार असलेले क्रीडांगण पुन्हा एकदा या श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3चा साक्षीदार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिवसीय ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 6 सुरू असताना आजच्या दिवसातील पुढचा बॉल ऊर्ध्व विकेट राज. यावेळेस बघा ड्राईव्ह करायचं होतं कव्हर पॉइंटला, एक सिंगल मिळाली, बॅटची एज लागली होती. आपण पाहतोय अगदी कीपर क्लोज होते, फ्लाय स्लिपला फिल्डर तैनात होते, त्यांनी चेंडूला पकडले, मात्र एक सिंगल रोखू शकणार नाही तुम्ही. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या 32 32ला 3. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, तब्बल 30 धावा. फुल टॉस बॉल टाकलाय, मात्र मिडल नाही करता आलाय बॉल. बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय, फाईन मध्ये चेंडू जातोय. दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल, दुसरी धाव पूर्णपणे पूर्ण होत असताना, यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 34 धावा धावफलकावर. 34 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी.
यावेळेस मात्र क्रॅकिंग फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड ह्युमंगस 6 रन्स. षटकार. रोहित जाणला जातो याच गोष्टीसाठी. बऱ्याच कालावधीपासून तग धरून उभा आहे, चांगल्या धावाही बनवतोय. चौकारांची आतिषबाजी होत होती आणि त्यामध्ये षटकारांचाही भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने झपाट्याने भरधाव वेगाने पुढे सरकते 40च्या घरामध्ये. षटकार आहे, कमिटीने इकडनं सांगितलं होतं. चला आमचे व्हॉलेंटियर्स काय सांगतात तिकडनं. चला चौकार आहे, निर्णयामध्ये होतोय बदलाव, हरकत नाही. 360 क्रीडांगण आणि बऱ्याच ठिकाणी लाईन पुसट देखील आहे, त्यामुळे पंचांनाही कधी कधी थोडस त्या कठीण जातं निर्णय देण्यासाठी. हरकत नाही. चौकार आला. 38 धावा. इथे समोरच्या दिशेने बॅकफुटरनं बॉलला खेळून काढले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळाली आहे, ती म्हणजे शेवटच्या बॉलवर. आणि 39 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात केळझर टीमच्या. 39. पाणी आहे तिकडे मैदानात. चाललंय पाणी चाललंय. 3 ओव्हर झालेत. एक 10 ते 15 सेकंदाचा ड्रिंक्स ब्रेक, कारण उन्हाचा प्रचंड तडाखा आहे. सर्वच टीमला आम्ही सूचित करतो की 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे थोडासा, त्यामुळे तुम्ही पाणी तयार ठेवू शकता. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश विकास मंडळ निझरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे आयोजित श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहताय. दिमागदार अशी ही स्पर्धा, क्रिस्टल ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आपल्याला पाहायला मिळते सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर 50,000, 25,000 आणि 15,000 अशी अनुक्रमे पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. आणि आमचे सर्व जे स्पॉन्सर्स त्यांचे आपल्याला धन्यवाद द्यावं लागेल. जिथे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळते ज्ञानदेवजी रांजणे साहेब, संचालक सातारा बँक. द्वितीय क्रमांकाचं श्री गणेश विकास मंडळ निझरे. तृतीय क्रमांक श्री साई रहिवासी संघ निझरे. विशेष सहकार्य अंकुश बाबा कदम, उपाध्यक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य. मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल संतोषजी बामणे साहेब. बेस्ट बॅट्समॅनसाठी कूलर तानाजी शिलाटकर साहेब. बेस्ट बॉलरसाठी टेबल फॅन आकाश बिलारे साहेब. आणि बेस्ट फिल्डरसाठी हेल्मेट तन्मयजी शेडगे यांनी पुरस्कृत केलेले आहेत. सामनावीरासाठी सूर्यकांतजी शेडगे, श्री साई स्पोर्ट्स कोपरकर्णे यांच्या माध्यमातून टी शर्ट. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चौथ्या षटकाला प्रारंभ होतो. दीपक सध्या पाहायला मिळतो रोहितसाठी. पहिला बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस. हो लाजवाब कॅच अंडर प्रेशर. खूप चांगला झेल टिपला रोशनने. अगदी सीमा रेषेलगत चांगल्या पद्धतीने बॉडीला बॅलन्स केलं आणि शेवटपर्यंत नजर चेंडूवर कायम ठेवली. रोहितची विकेट आली. चौथा धक्का लागलाय तो केळकर टीमला. मॅन ऑफ द मॅच साठी सूर्यकांतजी शेडगे, श्री साई स्पोर्ट्स कोपरकर्णे टी शर्ट. सर्व ट्रॉफीज ज्या पाहतो क्रिस्टल ट्रॉफी, घनसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांच्या माध्यमातून. बॉल सौजन्य अशोकजी शेडगे, अमोलजी कदम. पाणी सौजन्य विकासजी बिलारे आणि प्रमोदजी पवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. सर्वच आम्ही दानशूर दात्यांचं आणि आमच्या पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. विकेट आली आहे महत्वाची रोहितची. न्यू बॅट्समन योगेश कदम त्यांच्या समवेत सध्या प्रीतम आहेत. प्रीतम सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर आहेत.
आणि पहिल्या बॉलवर दीपकला यश मिळालंय. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट फटका. लाजवाब टायमिंग इथे पाहायला मिळालंय. ते योगेश कदम वायकेच्या माध्यमातून आल्या आल्या मात्र इथे घणाघाती प्रहार ज्या गोलंदाजाने पहिल्या बॉलवर मिळवली विकेट आणि त्याच्या आत्मविश्वासावर आघात करणारा, त्याच्या कॉन्फिडन्सवर हल्ला करणारा आपण पाहतोय. हा षटकार आला इनसाइड आउटचा, तो योगेश कदमच्या बॅटमधनं. पुढचा बॉल काय रणनीती असेल. पुन्हा एकदा इनसाइड आउट. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं डीप कव्हरला भेदून बॉल चाललाय. इथे धावा मिळतील तर 4. येतो हा चौकार, चौकार आणि चौकार. 49 धावा धावफलकावर 49. आणि अजूनही या इनिंगचा विचार केला तर 9 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉलवर 10 धावा आल्या तब्बल. योगेश कदम आक्रमकता जणू डगआउट मधूनच घेऊन आलाय. पुन्हा एकदा इनसाइड आउट. मात्र यावेळेस अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. नो चान्स फॉर द फील्डर्स. या ओव्हर मधील आपण पाहतोय हा सलगचा दुसरा आपण चौकार. विकेटने सुरुवात आणि पुढच्या 3 बॉलवर तब्बल 14 धावा आल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. आता गोलंदाजाने करायचं तरी काय करायचं, कारण योगेश कदम प्रत्येक बॉलवर हल्ला करतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53च्या घरामध्ये. 53 धावा. यावेळेस मात्र इथे एक सिंगल मिळते. बॅटची स्लाइस एज लागली होती योगेश कदमच्या आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना 54च्या घरामध्ये 54. आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल असेल. 5व्या चौथ्या षटकातील लास्ट बॉल. यावेळेस समोर असेल तर प्रीतम. हो, इथे पुन्हा एकदा एका बाजूने योगेश कदम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रीतमच्या बॅटमधनं देखील आला हा एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करणारा दमदार षटकार. भरपूर महागड षटक, कारण या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 21 आणि 1 विकेटही आली. मात्र धावा आल्या तर 21. एकूण धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60ला 4. तो विनोदजी सुर्वे यांनी कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा. विनोदजी सुर्वे, विनोदजी सुर्वे आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. पहिला बॉल आखूड टप्प्याचा, त्यावर मात्र पुलचा पॉवरफुल फटका योगेश कदमच्या बॅट मधनं येतोय. श्वाकच्या षटक्यामध्ये समीर आलाय आणि समीरला आसमान दाखवलंय असं म्हणूया आपण. पहिल्या बॉलवर योगेश कदम 66 धावा धावफलकावर. 66 ऑन बोर्ड. चला, मॅच बॉल आलाय. अगदी आसमान दाखवणारा हा षटकार पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. तो योगेश कदमच्या माध्यमातून समीरवर मात्र हल्ला चढवत असताना तो धावसंख्या 66च्या घरामध्ये 66ला 4. यावेळेस बॅकवर्डवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्टिप नव्हती. बॉल गॅप मधनं निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिजन क्लिअर करत आणि इथे लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि लेग बायच्या स्वरूपात हा चौकार असेल. अतिरिक्त धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये आणि धावफलक जात असताना पुढे 70च्या घरामध्ये 70 रन्स ऑन बोर्ड. 70 धावा.
अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. लेग बायच्या रूपात आला या 4 धावा. हरकत नाही, कशा पद्धतीने धावा येत आहेत ते येतात ते महत्वाचं आहे केळकर टीमच्या दृष्टिकोनातून. हा चेंडू सोडून दिलाय, वाईट बॉल. चांगला निर्णय बॅट्समनचा, चेंडूला सोडून दिला, पंचांनी हेरलं. आउटसाइड द ऑफच्या मुजवाशीच्या भरपूर बाहेरचा बॉल. खराब लाईन लेंथ. दडपण थोडंसं समीरवर देखील असेल कारण पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. आता 4 बॉल आहेत त्याच्याकडे कमबॅक करण्यासाठी. यावेळेस एज लागले विकेटच्या पाठीमागे. विकेट कीपर तैनात आणि योगेश कदमची ही छोटी मात्र इम्पॅक्टफुल इनिंग, प्रभावित करणारी खेळी मात्र झाली समाप्त. यश मिळालं ते समीरला. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. नवीन फलंदाज मिस्टर नितीन. 3 बॉल बाकी. इनिंगचे शेवटचे 3 बॉल. डाव करूया त्याचा नितीन सध्या स्ट्रायकिंग एंडवर. चला लवकरात लवकर इनिंग संपून घ्यायची. भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. हा फटका देखील फसलाय मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डच्या वरून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. डावकराचा फलंदाज आपण पाहतोय नितीन आलाय आणि त्याच्या बॅटमधनं इथे ओव्हरथ्रोची अजून एक मिळेल का? आणि आवश्यकता नव्हती, आवश्यकता नव्हती. 2 धावा सहज आल्या होत्या आणि नितीन मात्र बाद होतोय रनआउटच्या रूपात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले ते 73च्या घरामध्ये. 73 रन्स ऑन बोर्ड with the loss of 6 wicket. नवीन फलंदाज नितेश. शेवटचे 2 बॉल. नितेश शिर्के. अंतिमचे 2 बॉल आहेत. आता लक्ष तिथपर्यंत सेट केलं जाईल. 73 धावा ऑलरेडी आल्यात. चांगली धावसंख्या उभारली, चांगली टोटल उभारली. पुन्हा एकदा फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज समीर बॉलच्या खाली आणि इथे विकेट प्राप्त करतोय तो गोलंदाज समीर. फलंदाज क्रमांक 7 मात्र इथे बाद होतोय आणि आता शेवटचा 1 बॉल या इनिंगचा बाकी असणार आहे. लास्ट बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल 9व्या क्रमांकावर अर्थात सूरज. शेवटच्या बॉलवर आल्या सूरजने दाखवलाय स्वॅग आणि बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवर षटकार काऊकानोच्या डोक्यावरनं. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 79च्या घरामध्ये आणि 80 धावांचं लक्ष इथे मात्र सेट केलंय ते धुंद संघासमोर. 30 चेंडू आणि 80 धावांचं लक्ष आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो, एक चांगला सामना आपल्या भेटीस आहे, चांगली फाईट आपल्या भेटीस आहे आणि 80 धावांचा लक्षचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉलमध्ये धुंदला अगेन्स्ट केळकर. जरा सामना जिंकायचा आहे आणि खेळायचं लिकाडेवाडी सोबत. चला लाईनअपचा नियम पाळायचा धुंद संघ. लाईनअप करून आपण बाहेर या. सर्व टीमसाठी लाईनअपचा नियम आहे आणि सेकंड इनिंग मध्ये ऐकूया आपण 80 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल ते म्हणजे विजयजी म्हात्रे यांच्या सुमधुर वाणीतून.
थँक्यू युवराज सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे मात्र भलं मोठं लक्ष जोर ठेवण्यात आलंय. केलगर संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 79 धावा उभारल्यात आणि 80 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं, ते 2 धावांचं. युवराज सर, मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला, लिगाडेवाडी संघाने तब्बल पहिल्या षटकामध्ये फक्त त्यांना 3 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 12 आल्या होत्या. त्यानंतर जो गिअर चेंज केला, 2 फलंदाज अमन आणि अमित यांनी मात्र 75 धावांचा टार्गेट सहजरित्या पूर्ण केला आणि त्याच इनिंगला इथे मात्र लक्षात ठेवून, सामोरं ठेवून दिंड संघाला देखील या 80 धावांच्या पाठलागाला सामोरं जायचं आहे. ते मात्र चित्र इथे उभं करावं लागेल, कारण कोणताही टार्गेट हा आपल्याला विजयाचं स्वप्न दाखवत नसतं, विजय आपलं पूर्ण करत नसतं. जे आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये लिगाडेवाडी संघाने 74 धावांचा सहजरित्या पाठलाग केला. जवळवाडी संघाने 74 धावा उभारल्या होत्या, परंतु लिगाडेवाडी संघाने त्या 75 धावांना सहजरित्या कंप्लीट केलं. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा प्लीज केलगर संघ. तर विनंती आहे की लिगाडेवाडी संघ आपण देखील कुठे जाऊ नका, यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल याची नोंद असावी. या सामन्यातून जो संघ जिंकेल ते मात्र थेट लिगाडेवाडी संघासाठी समोर खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यानंतर सी गटातील पहिल्या फेरीचा तिसरा राऊंड आपण पाहू. चोरांबे आणि मारली दोन्ही सज्ज. आपण जर लाईव्हच्या माध्यमातून ही श्रृंखला पाहत असाल तर आपण देखील त्वरित मैदानावर सज्ज राहा अशी विनंती आहे. आणि शेवटचा सामना फ्रेश राऊंड पहिल्या फेरीचा बाहुले विरुद्ध घरातघर. पहिल्या फेरीचे हे क गटातील पुढचे सामने असतील. या सामन्याकडे चित्र लक्ष आपण वेधूया. 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 80 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते दिंड संघाला. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहत आहात श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3. सुरेख असं आयोजन आपण पाहतो. श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश विकास मंडळ निजरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निजरे आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिमचा टप्पा आपण गाठतोय. अंतिमच्या दिवसातील क गटातील ही पहिल्या फेरीची दुसरी लढत. अ गटामध्ये माते बुद्रुक आणि ब गटामध्ये निजरे हे 2 संघ सुपर 3 मध्ये दाखल झालेत. आणि या क गटातील कोणता संघ नशीब आजमावेल त्यासाठी येणारे पुढचे सामने व हे युद्ध जरूर पाहायला मिळेल जे चालू आहे ते केलगर आणि दिंड या संघादरम्यान. गेम ऑन. सलामीचा गोलंदाज जरूर पाहायला मिळतो तो नितेश, जो गोलंदाजी करेल केलगर संघाकडून. आणि दिंड संघाची सलामीची जोडी 80 धावांच्या पाठलागाला सामोरं जाण्यासाठी समीर आणि यश. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा प्लीज. थोडंसं सहकार्य आपल्या माध्यमातून जरी मिळालं तरी खूप काही या स्पर्धेचं गणित बदलून टाकेल. आणि पहिलाच डॉट बॉलने सुरुवात. चांगली सुरुवात गोलंदाज नितेश याची. 30 चेंडू 80 धावांचा टार्गेट, त्यातला 1 चेंडू मायनस केला जो आलाय डॉट. येणारे 29 चेंडू आणि 29 चेंडूंमध्ये 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सुरुवात योग्य होणं गरजेचं असेल. सुरुवात गोड तर शेवट गोड जरूर पाहायला मिळतो, परंतु सुरुवात गोड हा गोलंदाज करून देत असताना जरूर पाहायला मिळते आपल्या केलगर संघासाठी. थोडस कान मंत्र इथून जोडी दिलं जाते समीराच्या माध्यमातून यश आला. आणि हा देखील स्विंग मिस अक्रॉस द लाईन. खराब क्रिकेटचा नजराणा. सलगचे 3 चेंडू डॉट आलेत. कोणती खातं या 80 धावांच्या भला मोठा डोंगर फोडत असताना उघडून दिला जात नाहीये. काय गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, गती आणि मतीचा वापर करत असताना पाहायला मिळतो तो नितेश. पहिले 3 डॉट. सुरुवात खराब दिंड संघाची. आता चौथा मात्र गल्लीमध्ये मारायचा होता. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चांगला झेल टिकलाय. फलंदाज बाद होतोय. कोणताही भोपला न फोडता सुरुवात खराब. यश गोल्डन डकचा शिकारी जरूर पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 0 या धावसंख्येची केली. निराश मानेने परतीचा प्रवास.
निराशा पदरी पाडून मात्र यश बाद झालाय. नवीन फलंदाज नंबर 3 वर अमर दाखल होईल. आता मात्र पहिल्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो वन डाऊन आला अमर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय समीर सलामीवीर, या दोघांना मात्र इथून आपल्याला संघाला विजय कोणत्या पद्धतीने दिला जाईल याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण पहिले 4 चेंडू डॉट आले. 30 चेंडू 80 धावांचा टार्गेट होता, परंतु 4 चेंडू डॉट म्हणजे 26 चेंडू. त्यातला हा अजून एक पंचांकडे डॉट आणि पंचांकडे लक्ष जरूर पाहायला मिळेल. दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि फलंदाज बाद. आले पावली परतीच्या प्रवासाला अमर ठाकूर बॅकवर्ड अगाउट. काय गोलंदाजीचा नजराने दाखवलाय नितीश याने. 5 चेंडू हाताळले, त्यातले पहिले 3 डॉट आणि त्यानंतरचे 2 झेल बाद. दोन्ही फलंदाज जरूर पाहायला मिळाला. कोणतीही मान वरती करून दिली नाहीये, खातं खोलून दिले नाहीये ते दिंड संघाला. पाचही चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नाही. जबरदस्त गोलंदाजीचा नजराना. पॉवर प्लेचं षटक हाताळलं नाही का माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात असतात. धावा लुटण्याची संधी असते ती फलंदाजांना, परंतु पायात बेड्या घातल्यात. इथे मात्र फलंदाजाचा निर्धाव षटक येईल का आणि जरूर आलं असतं, परंतु एक धाव शेवटच्या चेंडूवर छोट्या स्वरूपात जरूर खेळून काढली आहे. ते धुंद संघाच्या फलंदाजांनी षटक क्रमांकाचं संपले पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये जर या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त एक धाव खर्च आणि 2 महत्वाची विकेट. जबरदस्त गोलंदाजी कौतुकास्पद जरूर पाहायला मिळाली आणि येणारे 24 चेंडू आणि 79 धावांचा टार्गेट इथे कंप्लीट करायचं आहे. तो धुंद संघाला कठीण कालाला सामोरं जावं लागेल. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये लिगाडेवाडी संघाने कठीण कालाला सामोरं जाऊन सामन्यामध्ये विजय संपादन केला, त्या पद्धतीची फलंदाजी करेल का हा येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. त्यासाठी पाहायला मिळते तो स्ट्राईक एंडला फलंदाज राज आणि नॉन स्ट्राईक एंडला समीर अजून देखील एकी चेंडू केलेला नाही आहे. तर गोलंदाजीसाठी पॉवर प्ले क्रमांक 2 सूरज सज्ज झालाय आणि इथे मात्र लोड फुल टॉस भिरकावला जरूर. चेंडू जाईल 1 बाउन्स येतोय. फलंदाज राजाच्या बॅट मधून दादागिरी स्थापित करणारा चौकार. या चौकाराने मात्र मनोबल वाढवेल. स्वतःवरचा आत्मविश्वास जागा केलाय राज यांनी. या फटक्यांची आवश्यकता आहे. जे मागच्या षटकामध्ये घडलं त्याला जुगारून त्याला विसरून इथे फटकेबाजी करायची आहे. पुन्हा एकदा आता स्ट्रेट द ग्राउंड हा फटका आलाय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद आणि नजाकत या राजमध्ये आहे, ती दाखवत असताना पाहायला मिळते. अधिराज्य गाजवतोय या षटकावर. खराब गोलंदाजी सूरजाची, परंतु तितक्याच चांगली फलंदाजी राजाची. धावसंख्या दाखल 9 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. वेगावर स्वार होत असताना हा तिसरा चेंडू स्लोअर पद्धतीचा फेकून दिला आणि कमबॅक करून दिले ते गोलंदाज सूरज. एक सूर्य आकाशामध्ये तापतोय, तो दुसरा इथे गोलंदाजी करत असताना तापावा लागेल. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर 8 आलं, तिसरा चेंडू डॉट आलाय. आता मिस टायमिंग, जेल टिपला जाईल का आणि इथे चांगलं जजमेंट आणि टिपलाय जेल. ज्या फलंदाजाने 2 चौकार टोकले होते त्याला दिलाय परतीचा इशारा. फलंदाज क्रमांक 3 राज बॅक टू द डगआउट. चांगला प्रयत्न चालू होता, परंतु घाई केली गेली आणि घाई करणं गरजेचं होतं. कारण मोठी धावसंख्या पाठलाग करायचा होता आणि ते पाठलाग करत असताना थोडासा निराश झालाय. 2 चौकार जरूर टोकले, 9 धावांचं योगदान दिलं ते राज यांनी. आता नवीन फलंदाज अजय आलाय.
आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. चांगला फटका सजवलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, 1 बाउन्स. अजय याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चौकाराच्या साह्याने दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पदार्पण करते. 80 धावांचा पाठलाग आणि त्यानंतर 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 13. शेवटचा अति महत्वाचा चेंडू असेल, इथे धावा येणं गरजेचं आहे, कारण अजून देखील 67 धावांचा पल्ला इथून गाठायचा आहे येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये. ते गाठत असताना ते चांगला फटका सजवला, दूरवरील क्षेत्ररक्षक जरूर तैनात होईल. 1 धाव आणि फक्त 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 एकच धाव. षटक क्रमांकाचं संपले ते दुसरा 2 षटका अखेरीचा फलंदाजी करत असताना दिंड संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 14 या धावसंख्येवर आणि येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 66 धावांची आवश्यकता असेल. थोडासा सामना दूर चालला दिंड संघापासून, कारण इथून 20च्या सरासरीने 22च्या सरासरीने धावगती प्राप्त करायची आहे. जे करून दाखवलं लिगाडेवाडी संघाने ते करून दाखवण्याची संधी चालून आली आहे, परंतु त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. चेंडू 66 धावा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी नितेश ज्याने पहिले षटक हाताळलं, फक्त 1 धाव खर्च आणि 2 महत्वाची विकेट बळकावली. त्याच्या खांद्यावर पुनश्च एकदा जबाबदारी जरूर दिली आहे. त्या जबाबदारीला अनुसरून कोणत्या रीतीची गोलंदाजी केली जाईल देखील पाहावं लागेल. बॅकफुटवर जाऊन पंच केला आणि या पंच नंतर चेंडू चाललाय, 1 धाव येतोय. फलंदाज अजय याच्या बॅटमधून हा देखना स्ट्रोक चौकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती या गोलंदाजाने, परंतु वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकाला सुरुवात. या सुरुवातीच्या कालामध्ये पहिला चौकार आणि या चौकाराने धावसंख्या विचार केला तर 18 या आकड्यावर जोडी पोहोचली आहे. अजून देखील 62 धावांची आवश्यकता, येणारे 17 चेंडू 62 धावा. हा देखील आकुटबचा चेंडू, याला देखील भिरकावला जोर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रोची धाव जरूर पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. आवश्यकता होती का समीर याला, आणि ते डायरेक्ट हिट केल्यानंतर मात्र समीर याला कोणत्याही चेंडूचा फेस न करता परतावं लागलंय. फलंदाज क्रमांक 4 दिंड संघाचा बॅक टू द डगआउट. आता मात्र दडपणात आली असेल, कारण 4 फलंदाज बाद झालेत. ज्या फलंदाजावर सलामीला आल्यानंतर जबाबदारी होती त्याला कोणत्याही चेंडूचा खेळ न करता धावचीच्या माध्यमातून बाद व्हायला लागले. आणि कौतुक करून या क्षेत्ररक्षकाचं रोहित ज्याने मात्र डायरेक्ट हिट केला आणि महत्वाची विकेट बळकावली. दिंड संघाचा महत्वाचा खेळाडू मात्र निराश मानेने परतला गेलाय. कठीण प्रसंग सामोरं झालाय, कठीण काल आलाय. त्या कालाला सामोरं जात असताना नवीन फलंदाज युनिट नंबर 6 वर दाखल झालाय रोशन. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल आणि 1 ने पाहता पाहता 21 धावांचा धावफलक जरूर पाहायला मिळतो. अजून देखील 59 159 धावांची आवश्यकता आहे. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू जरूर झाले. 15 चेंडू आणि 59 59 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दिंड संघाला. आता मात्र स्विंग इन मिस केल्यानंतर यष्ट्यांचा वेग आणि वेग घेतल्यानंतर फलंदाज अजय, माफ करा अजय बाद झालाय. ज्याने सुरुवात करून दिली होती 2 चौकार
एक दुहेरीने एक सिंगलने तो देखील परतला आणि अर्धा संघ गारत मात्र पॅव्हलियनमध्ये परतला तो दुंड संघाचा. वर्चस्व पूर्णपणे या सामन्यावर सुरुवातीच्या कालापासून दुंड संघाचं जरूर संपुष्टात आलं आणि केलगर संघाने वर्चस्व गाजवलंय. गोलंदाजी करत असताना चांगला गोलंदाजीचा नजराणा नितेश शिर्के. पहिल्या षटकामध्ये 1 धाव 2 विकेट आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर जरूर चौकार काढला होता. त्यानंतर कमबॅक. आकुरपैचा चेंडू याला देखील बीट केलाय. डॉट बॉल क्रमांक या षटकातील पाहायला मिळतो तो पहिला. शेवटचा चेंडू काहीसा दूर चालला हा सामना दुंड संघापासून आणि वर्चस्व केलगर संघाचा जोरू पाहायला मिळतो. बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने चांगला फटका सजवला. फक्त मिळून या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 आणि येणारे 12 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. चौथ्या षटकासाठी रोहित आलाय. तो 12 चेंडू आणि 58 धावा. खूप कठीण समीकरण जरूर पाहायला मिळते, परंतु या कठीण प्रसंगातून बाहेर कोण काढेल. या सामन्यावर वर्चस्व प्रकट करण्यासाठी दुंड संघाला इथे फलंदाजी करण्याची गरज आहे आणि ती फलंदाजी कोणाच्या माध्यमातून मिळेल याकडे लक्ष जरूर असेल. 12 चेंडू 58 धावा. पहिला चेंडू मिस टायमिंग. इथे झेल होईल का. दूरवरून क्षेत्ररक्षक जातोय परंतु लॉंग ऑन क्लिअर करणारा हा पहिला चौकार आलाय. आता मात्र समीकरण 11 चेंडू 54 धावा. जरी 11 चौकार आले तरी मात्र सामन्यामध्ये विजय मिळवता येणार नाहीये. षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल. सुरुवात खराब झाली होती आणि त्यातून बाहेर पडता आलं नाहीये. थोडी देखील मान इथे बाहेर काढून दिली नाही होती केलगर संघाच्या गोलंदाजांनी. हा देखील येतोय चौकार. चौकाराने काहीसा फरक केलगर संघाला पडणार नाही. ज्या वेळेला षटकारांची आतिषबाजी होईल त्यावेळेला दडपणाखाली जरूर पाहायला मिळेल तो केलगर संघ. परंतु सध्याच्या काळामध्ये या दडपणाखाली आपण दुंड संघाला जरूर पाहतोय. तर चला लिगाडेवाडी संघाचा संघटक आपण देखील सज्ज राहा. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो लगेचच लिगाडेवाडी संघासमोर खेळ करण्यासाठी सज्ज होईल. हा देखील भिरकावला आहे आणि हा देखील येतो सलगचा तिसरा चौकार. फलंदाज 7व्या क्रमांकावर आलेला शुभम. प्रयत्न चांगले आहेत परंतु वेळ निघून गेल्यावर या केलेल्या पराक्रमाला कोणतीही दाद नसेल. सुरुवातीच्या कालापासून ही फटकेबाजी झाली असती तर मात्र सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं इथे पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा पंच केलाय कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल ती सिंगल. धावसंख्या धावफलकावर 80 धावांचा टार्गेट आणि 35 झालं. अजून देखील 45 हवेत. ते येणारे चेंडू 8 चेंडू 45 धावा. अति महत्वाचे हे 2 चेंडू. यावर 2 षटकार आले शेवटच्या क्षणाला मजा येईल परंतु इथे तसं काही घडत नाहीये. सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती सुरुवातीच्या कालापासून केलगर संघाने आणि ते सातत्यपूर्ण पकड मात्र टिकवत असताना जरूर पाहायला मिळाला ते केलगर संघ. हा देखील चांगला फटका. चौकार. धावसंख्या धावफलकावर 40. अर्धा पल्ला गाठला 4 षटकांनंतर. आता येणारे 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल ती दुंड संघाला. खूप कठीण आहे परंतु जर इथे नो बॉल फेकले. चला कोणती टीम मिटिंग घेऊ नका प्लीज केलगर संघ. त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. 6 चेंडू
40 धावांची आवश्यकता आहे ती फलंदाजी करणाऱ्या धुंद संघाला. गोलंदाजीसाठी प्रीतम आलाय. 6 चेंडू 40 धावा. इथे मात्र पूर्णपणे फ्रीली इथे चेंडू हाताळणी केली तरी सहजरित्या सामना जिंकला जाईल. तो केलगर संघाने कोणते आव्हानपर चेंडू फेकली नाही तर पहिलाच नो बॉल आणि नो वर 4 1+4. अजून देखील सामना केलगर संघ जिंकलेला नाहीये कारण आता मात्र या 5 धावांनंतर 6 चेंडू आणि 35 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. फ्रीची संधी. या संधीचं सोनं केलं जाईल का? 6 चेंडू 6 षटकार आहेत आणि इथे मात्र पहिला चांगला चेंडू खेळून काढलाय परंतु किती धावांची मोह. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. प्रयत्न केले परंतु प्रयत्नांना अपयश. हा चौकार. 5 चेंडू 31 धावा. कंपल्सरी चेसिंग. या 5 चेंडूवर 5 षटकार जरी आले तरी देखील सामना धुंद संघ जिंकू शकत नाहीये कारण 31 धावांचा टार्गेट देखील पूर्ण करायचा आहे या 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडू 31 धावा. आव्हान पर नो बॉल. 5 चेंडू 30 धावा. आता 5 षटकार हवेत. या इनिंग मध्ये एकही षटकार टोकू दिला नाहीये फलंदाजांना केलगर संघाच्या गोलंदाजांनी. ही मात्र जमीची बाजू. अंपायर हा फेकीचा नो आहे का? थ्रो. तर नक्कीच 5 धावांचा बोनस मिळेल. थ्रो गोलंदाज आणि 5 धावांनी या सामन्यामध्ये जान फेकली आहे. धावा या 5 ऍड होतील आणि धावा एकूण धावफलकावर 54. अजून देखील विचार केला तर 26 आणि हा गोलंदाज देखील बाद केला गेला. येणारे 5 चेंडू आणि 26 धावा. 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता. आता देखील सामना खुला झाला धुंद संघाकडे. धुंद संघ या 26 धावा कंप्लीट करेल का? परंतु गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. शैलेश. उर्वरित 5 चेंडूंसाठी 5 रन केले. पहिल्या चेंडूवर 1 धाव. आता 4 चेंडू आणि 25 धावा. हा देखील देखना स्ट्रोक. धावा किती येतील? या धावा 6 आल्यात. आता समीकरण जरूर पाहायला मिळेल ते येणारे 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल ती 19. 3 षटकार आले तरी मात्र पराभवाच्या दाट छायेखाली परतीचा प्रवास धुंद संघाला करावा लागेल. हा देखील देखना स्ट्रोक. हे फटके आधी का आले नव्हते याचा विचार करावा लागेल. समीकरण 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कुठे चूक झाली याचा विचार विनिमय धुंद संघाला जरूर करावा लागेल. इथे जर एक आव्हान तर आला तर 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. परंतु जर दोन्ही चेंडू फेर फेकले आणि दोन्ही षटकार आले तरी देखील सामना गमवावा लागेल धुंद संघाला. परंतु प्रयत्न चांगला आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. इथे देखील चांगला फटका सजवला. जेलची संधी आणि जेल ड्रॉप. सुरक्षित आहे. 2 धावा. 1 बॉल 11 धावांची आवश्यकता. चला लिगाडेवाडी संघाचा कॅप्टन प्लीज आपण सज्ज राहा.
एक चेंडू 11 धावा. एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जो सामन्यामध्ये रस निर्माण झाला होता तो रस देखील निघून चाललाय. एक चेंडू 11 धावांची आवश्यकता होत्याचं नव्हतं जरी पाहायला मिळालं. प्रयत्न चांगला केला दिंड संघाने, परंतु इथे नो बॉल. इथे मोठा फटका येणं गरजेचं होतं. फलंदाज बाद. इथे जर षटकार आला असता तर मात्र शेवटच्या क्षणाला चुरत जरी पाहायला मिळाली असती, परंतु इथे बाद व्हावं लागतं फलंदाजाला. नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्री. या 2 धावा धावफलकावर ऍड होतील आणि धावफलक एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला असता तर कुठेतरी सामन्याचं चित्र बदललेलं पाहायला मिळालं असतं, परंतु अजून देखील केलगर संघाचं वर्चस्व आहे. एक चेंडू 9 धावा. फ्रीचा चेंडू कोणत्या रीतीने हाताळला जाईल हे देखील पाहावे लागेल. चला त्वरित सामन्याला सुरुवात करा. एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. धावपुरवठ्याचा फलंदाज एक चेंडू 9 धावा आणि हा फटका जरूर सजवला, परंतु फलंदाज बाद आणि विजयी होतो तो केलगर संघ. हाडलक दिंड संघ आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी असतील हार्दिक शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण जरूर देणार आहोत. जरूर फ्रीची संधी या शेवटच्या चेंडू विकेट जरूर नसेल, परंतु सामना गमावला दिंड संघाने आणि जिंकला केलगर संघ. कॅप्टन त्वरित या आणि मॅन ऑफ द मॅच आपण जरूर देणार आहोत.